भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं अचूक विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत। लक्षात घ्या, ही गोष्ट या घडीला फार महत्त्वाची आहे की कुठल्याही चुकीच्या बातमीवर, चुकीच्या व्हिडिओवर कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका आणि ते फॉरवर्ड सुद्धा करू नका। आणि याच दरम्यान आता एक मोठी अपडेट आपण प्रेक्षकांना देऊयात। जम्मू सेक्टरमध्ये बीएसएफच्या पोस्टवर विनाकारण गोळीबार सुरू करण्यात आलेला आहे। भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्याला तीव्र प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्तान रेंजर्सच्या पोस्ट आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालेलं आहे। विशेष म्हणजे अकनूरच्या समोर असलेल्या सियालकोट जिल्ह्यातील लुनी या परिसरामध्ये पाकिस्तानने उभारलेलं दहशतवादी लॉन्चपॅड बीएसएफने पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे। हे जे लॉन्चपॅड आहे ते दहशतवाद्यांना, सैनिकांना एकत्र करून मग हल्ला करण्यासाठी हे लॉन्चपॅड तयार केलं गेलेलं असतं। ते बीएसएफने जमिनीवर मारा करत पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे। लुनी या भागात हे दहशतवादी लॉन्चपॅड होतं। सगळ्या दहशतवाद्यांना तिथे एकत्र केलं जातं आणि मग त्यांच्या माध्यमातून हल्ला करायचा पाकिस्तानचा मनसूबा होता। तो बीएसएफने पूर्णपणे निस्तेनाबूत केला आणि उद्ध्वस्त केलेलं आहे हे दहशतवाद्यांचं लॉन्चपॅड। तर ही दृश्य आपण पाहूया। जम्मूमध्ये बीएसएफने ही मोठी कारवाई केलेली आहे आणि त्याची काही दृश्य समोर आलेली आहेत। बीएसएफच्या पोस्टवर विनाकारण रात्रभर गोळीबार सुरू होता। मग एकदाच बीएसएफने उत्तर देऊन टाकलं आणि दहशतवाद्यांच्या या लॉन्चपॅडला उद्ध्वस्त करण्यात आलं। अनेक लॉन्चपॅड्स आपल्या भारतीय लष्करानं सुद्धा आणि एअरफोर्सनं सुद्धा उद्ध्वस्त केलेले आहेत। ते जे लॉन्चपॅड्स आहेत तिथून मिसाईल आणि ड्रोन डागले जातात। ते लॉन्चपॅड सुद्धा उद्ध्वस्त केलेत आणि हे बीएसएफनं दहशतवाद्यांचं लॉन्चपॅड पण उद्ध्वस्त केलेलं आहे। तर आपण पाहतोय ही दृश्य काही समोर आलेली आहेत। जम्मूमध्ये बीएसएफ कडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। जमिनीवर मारा करत लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आलं। हे दहशतवाद्यांचं लॉन्चपॅड होतं। त्यामुळे पाकिस्तानकडून कुठलीही कुरापत काढली जाते, कुठलंही पाऊल उचललं जातंय तर त्याच्या आधीच त्याला भारताकडून उत्तर दिलं जातंय आणि तसंच आणि आता याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय। पाकिस्तानची 2 लॉन्चपॅड भारताने उद्ध्वस्त केलेली आहेत। ही 30 लॉन्चपॅड्स आहेत जिथून मिसाईल आणि ड्रोन डागलं जातं, मात्र ती लॉन्चपॅड पूर्णपणे बेचिराग करण्यात आली। भारतानं ही पाकची 2 तळं लॉन्चपॅड्स उद्ध्वस्त केलेली आहेत। भारतीय लष्करानं ही मोठी कारवाई केलेली आहे। भारतीय लष्करानं पाकचा लष्करी तळ आणि दहशतवादी तळ दोन्ही उद्ध्वस्त करण्यात यश मिळवलेलं आहे। भारताला हे 2 तळ उद्ध्वस्त करण्यात यश आल्यानं भारतीय सैन्य दलाचं हे मोठं यश मानलं जात आहे। भारतीय सैन्याला हे मोठं यश प्राप्त करता आलेलं आहे कारण पाकिस्तानचे 2 लॉन्चपॅड नष्ट करण्यात आले। दरम्यान पाकिस्तान भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र भारत त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे। हे हल्ले परतवून लावतोय। दरम्यान 6 स्फोटांनी सध्या पाकिस्तान हादरलं असल्याचं सुवर्ण आपल्याला पाहायला मिळतंय। कुठे कुठे रावळपिंडी, नूरखान एअरबेस, लाहोर एअरबेस, मुरीद चकवाल एअरबेस आणि रफिकी शोरकोट एअरबेस ही खाली तुम्ही पाहू शकताय कुठे कुठे पाकिस्तान हादरलेलं आहे। एकूण 6 ठिकाणी पाकिस्तान हादरलेला आहे। 6 स्फोटांनी पाकिस्तान हादरलेला आहे आणि इस्लामाबाद एअरबेस असेल, रावळपिंडीचा नूरखान एअरबेस असेल, इथे भारतानं लक्ष केलेलं आहे आणि ते एअरबेस बेचिराग करण्यात आलेले आहेत। मुरीद चकवालचा एअरबेस सुद्धा लक्ष झालेला आहे। रफिकी शोरकोट इथला एअरबेस सुद्धा लक्ष झालेला आहे आणि इस्लामाबाद नारोवाल हे सुद्धा एअरबेस लक्ष झालेले आहेत। दरम्यान पाकिस्तानचा आणखी एक ड्रोन उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। भारताकडून पाकिस्तानचे ड्रोन उद्ध्वस्त करण्यात आले। गुजरातमध्ये हे ड्रोन उद्ध्वस्त करण्यात आले असल्याचं पाहायला मिळतंय। सीमारेषेच्या भागामध्ये पाकिस्तान हल्ले करतच होता, मात्र आता तो थेट गुजरातपर्यंत पोहोचलेला आहे। गुजरातमध्ये ड्रोन उद्ध्वस्त केले असल्याचं पाहायला मिळतंय। नागरी वस्त्यांना म्हणजेच प्राजक्ता लक्ष केलं जात आहे। म्हणजे आतापर्यंत तुम्ही सीमा भागामध्ये तर गोळीबार एका बाजूला करताय, ड्रोनचे हल्ले एका बाजूला करताय, दुसरीकडे तुम्ही नागरी वस्त्यांना सुद्धा लक्ष करताय। हे म्हणजे अक्षरशः अगतिकतेचं लक्षण आहे। पाक आता सरफड पाकची झालेली आहे। आपण काहीच करत नाही आहोत, आपली कोंडी होते म्हटल्यावर गुजरातला सुद्धा लक्ष करण्यात आलंय पाकिस्तानकडून।
पाकिस्तानकडून भारतावर भ्याड हल्ले सुरूच आहेत. अमृतसरच्या खासामध्ये सुद्धा पाकचा ड्रोन होता जो भारतानं पाडला. अमृतसरच्या दिशेनं ड्रोन पाठवण्यात आलेला होता, पण पाककडून भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले आणि भारत त्याला चोख उत्तर देत आहे. ते हवेमध्येच ड्रोन पाडले जात आहे. तर ही दृश्य नीट पहा. अमृतसरमध्ये हा पाकिस्ताननं ड्रोन पाठवला होता, मात्र हा ड्रोन भारतानं हाणून पाडलेला आहे. अमृतसरच्या खासामध्ये पाकिस्तानचं हे ड्रोन आलं होतं आणि हा ड्रोन भारतानं पाडलाय. पाककडून भारतावर ड्रोन हल्ले वारंवार केले जात आहेत, मात्र हे हल्ले भारत सतत परतवून लावत आहे. आपण बघत होतो रात्रीच्या अंधारामध्ये हे ड्रोन पाठवले जात आहेत आणि ते ड्रोन रात्री सुद्धा जरी आमच्या भागामध्ये पाठवले तरी देखील भारत त्याला मध्येच म्हणजे हवेतच त्याला ते तोडून टाकतं आहे, फोडून टाकते, निस्तनाबूत करत आहे. आणि तेच अमृतसरमध्ये सुद्धा बघायला मिळालं. पंजाबच्या अमृतसरकडे ड्रोन पाठवला गेला होता, मात्र त्या ड्रोनचे तुकडे तुकडे झालेले आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. तर या ड्रोनचे अवशेष या संपूर्ण परिसरात खाली पडलेले पाहायला मिळाले. तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असलं तरी देखील पाकिस्तानकडून भारतावर जे काही भ्याड हल्ले सुरू आहेत ते भ्याड हल्ले भारत परतवून लावतोय. कारण पंजाबच्या अमृतसरच्या खासामध्ये पाकचं हे ड्रोन भारतानं हाणून पाडलेलं आहे. पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन हल्ले वारंवार केले जात आहेत. पाकिस्तानच्या या कुरापती सुरूच आहे. पाकिस्तान काही मागे हटण्याचं नाव घेत नाहीये, मात्र पाकिस्तानला जशास तसं उत्तर भारताकडून वेळोवेळी दिलं जात आहे. आणि जसंही ड्रोन पाडले जातात तर त्या ड्रोनचे अवशेष आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये बघायला मिळत आहेत. तशीच ही दृश्य आपल्याला अमृतसरची बघायला मिळत आहेत. पंजाब अमृतसरमध्ये ड्रोन पाठवला गेला, मात्र तो हवेतच तोडण्यात यश आलं. भारताने तो हवेतच फोडून टाकलेला आहे आणि त्याचे जे अवशेष पडले त्याची दृश्य आपण एका बाजूला बघता आहात. अशा प्रकारची दृश्य जर तुम्हाला सीमा भागातल्या लोकांना कुठे बघायला मिळाली तर घाबरून जाऊ नका. तुमचं संरक्षण करण्याकरताच भारत हवेमध्येच या ड्रोनचे तुकडे तुकडे करत आहे. खरंय. ही दोन दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. कशा प्रकारे पाकिस्ताननं अमृतसरमध्ये हा ड्रोन पाठवला होता, मात्र हवेतच त्या ड्रोनच्या चिंधड्या उडवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचेच अवशेष या संपूर्ण परिसरात खाली पडलेले असल्याचं पाहायला मिळतंय.